नमस्कार, सर्वांचं खूप स्वागत आहे. तर हे पहा, बघू शकता तुम्ही, मस्त असे करटुले आहेत, हिरवेगार छान. तर आता आपण याची भाजी बनवणार आहोत मैत्रिणींनो. बघू शकता तुम्ही, हे पहा. तर झटपट होणारी रेसिपी आहे, जास्त वेळ नाही लागणार आहे आपल्या रेसिपीला. झटपट होणारी भाजी आहे, जास्त वेळ लागणार नाही. तर बघू शकता, हे करटुले घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता मी याला कट करून घेते मैत्रिणींनो. हे पहा, असे मी कट करून घेते. यामध्ये तुम्ही असे सुद्धा कट केले तरी चालते. तरी आता मला असा शेप आवडतो म्हणून हे पहा, असे कट करून घेतले. छान अशी कवळी कवळी आहे आणि खूप छान टेस्टी भाजी होते बघा मैत्रिणींनो. एकच नंबर होईल भाजी आपली, बघू शकता तुम्ही. आणि खूप सारे फायदे राहतात शरीराला. वर्षाला एकदाच येते फळ, आणि आलं तेव्हा 1-2-3 वेळेस तर खायचे असते आपण. बघू शकता, असे सर्व कट करून घेतलेले आहे मी. तर इथं बघू शकता मी साहित्य घेतलेलं, लसूण घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथं कट करून घेतलेलं आहे. तर बघू शकता, हे पातेल्यामध्ये कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम करायला ठेवलेले आहे. हे बघू शकता मैत्रिणींनो. तर हे छान गरम झालेलं आहे. तर यामध्ये मोहरी टाकून घेणार आहे बघा. तर हिरव्या मिरची सुद्धा टाकू शकता तुम्ही. आता मिरची हिरवी नाही वापरणार मी. आता यामध्ये मी लालच टाकणार आहे. तर बघू शकता, आता लसूण टाकलेला आहे. लसूण लाल झाला ना, तर कढीपत्ता टाकणार आहे बघा. हे लाल झालेला आहे. तर यामध्ये आता मी मिरची पावडर टाकणार आहे मैत्रिणींनो. ही झटपट होणारी भाजी आहे, बघू शकता तुम्ही. तर धनी पावडर आहे, ते सुद्धा टाकलेलं आहे. हळद आहे, ते सुद्धा टाकलेली आहे. तर लाल तिखट टाकते यामध्ये मी, बघू शकता. आता मी यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे. तर ते पण छान असं भाजून घेते लाल तिखटला सुद्धा. बघू शकता, आज आहे संडे, तर त्यासाठी मुलं ते थोडंसं गोंधळ करत आहे. बघू शकता, थोडंसं मी हे सुद्धा कोथिंबीर सुद्धा तेलामध्ये टाकलेली आहे. तर आता यामध्ये आपण कट केलेले करटुले टाकून देणार आहोत. तुम्ही डाळ टाकून सुद्धा करू शकता. झटपट होणारी आहे, जास्त वेळ लागणार नाही. मी डाळ नाही टाकणार, कारण तशीच छान लागते. शेंगदाण्याचे पीठ टाकून तशीच करणार आहे. आरोग्यासाठी खूप छान असते बघा ही भाजी. छान आपली कडक फोडणी बसलेली आहे मित्रांनो. आता आपला झाकून देतो. हे बघू शकता, भाजी थोडी छान अशी हे झालेली आहे, चोखलेली आहे. तर यामध्ये आता आपण नमक टाकून घेणार आहोत बघा. तर नमक टाकते यामध्ये चवीनुसार. हे आणि आपल्याला यामध्ये शेंगदाण्याची कूट टाकायची आहे. बघू शकते मी शेंगदाण्याचे 2 चमच कूट टाकणार आहे. तर शेंगदाण्याची कूट टाकून जर भाजी बनवली ना, खूप सुंदर आणि छान होती बघा. तर अशा प्रकारची बीट तुम्ही एक वेळेस नक्कीच करून बघा मैत्रिणींनो. खायला खूप भन्नाट लागते. आणि डाळ टाकून करा वाटले तर डाळ टाकून सुद्धा करू शकता तुम्ही. आता एकजीव करून घेते मी भाजीला. तर झटपट होणारी भाजी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्लीज स्वामी समर्थ सर्वांना. हे बघू शकता, किती सुंदर भाजी झालेली आहे ना मैत्रिणींनो. एकच नंबर. त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही, अशी तेलामध्येच वाफून जाते बघा. तर हे मस्त छान शंख सुटलेला आहे आणि चवीला पण एकच नंबर झालेली आहे बघा. तर बघू शकता.